1956चा काळ आहे. शहर पुणे आहे. पुण्यातले रस्ते सकाळी 8:30च्या वेळेला थोडेसे रिकामे दिसत आहेत. रस्ते म्हणण्यापेक्षा बोळ असते. वाड्यांमध्ये आपल्या हातातले काम संपवायची लगबग चाललेली आहे. 10-12 बिराडांमध्ये एक अशा प्रमाणात असलेल्या पुणा देशपांडे कुलकर्णीकडे रेडिओ असेल तर तिथे जाऊन बसून चांगली जागा पटकवायची, जेणेकरून आपल्याला ऐकायला मिळेल, अशी साधारण प्रत्येकाची एक लगबग आहे. आणि त्या रेडिओला चक्क फुलं वाहिलेली आहेत, उदबत्ती लावलेली आहेत. रस्त्यावर देखील जिथे रेडिओ असेल तिथे काही जण जमून आपल्याला ऐकता येईल अशा तऱ्हेनं उभे आहेत. आणि हे सगळं चित्र कल्पनेनं सुद्धा नजरेसमोर आणता येणार नाही हल्लीच्या पिढीतल्या मुलांना. पण हे सगळं होत होतं पुण्यात त्यावेळेला. आणि याला एकमेव कारण होतं, ते म्हणजे गीत रामायण. श्रीराम प्रभु ऐकते कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. स्वये श्रीराम प्रभु ऐकते, स्वये श्रीराम प्रभु ऐकते कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल. ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल. बालस्वरानी करुणी किलबिल, बालस्वरानी करुणी किलबिल. गायने ऋतुराजा भारिते, गायने ऋतुराजा भारिते. कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. सोडून आसन उठले राघव, उठले राघव. सोडून आसन उठले राघव, उठले राघव. उठून कवळीती अपुले शैशव, अपुले शैशव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे
महोत्सव परितो उभयान च माहिते परितो उभयान च माहिते कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते स्वये श्रीराम प्रभु ऐकते स्वये श्रीराम प्रभु ऐकते कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते. एक आठवण पराधीन आहे जगती या गाण्यासंदर्भातली आहे. बाबूजींचं गीता रामायण ऐकताना अनेकांना भावना वेग आवरत नसे. गोळवलकर गुरुजींसाठी बाबूजी एकदा गीत रामायण गायला बसले. पराधीन आहे जगती सुरू झाल्यावर गुरुजींना अश्रुधारा आवडेना. एवढा समर्थ अवतारी पराक्रमी राम, पण अगदी सामान्य माणसाची दुःखही त्याला भोगावी लागली, हे मला गीत रामायणाने शिकवलं, असे उद्गार त्यांनी काढले. एकदा सावरकरांच्या इच्छेसाठी पुण्यातील शिवाजी मंदिरात बाबूजी गीत रामायण गायले. ते ऐकताना भावना हेलावून सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी बाबूजींची पाठ थोपटली आणि तोंड भरून कौतुक केला. तू आणि माडगुळकर फार थोर कलाकार आहात, असं त्यांनी त्यावेळेला त्यांना सांगितलं. सावरकरांनी पाठ थोपटावी हे बाबूजींचं परमभाग्यच होतं. दैव जात दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. माय कै ना दोषी नवे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चाललासे माझा पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत काय शोक करिसी वेळा स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना